नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच सक्षम ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय निवडणूक आयोग। मार्च 2024 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने सक्षम ॲप लॉन्च केले आहे। निवडणूक प्रक्रियेत प्रवेश योग्यता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने हे सक्षम ॲप सादर केले आहे। या उपक्रमाचे उद्दिष्ट 85 वर्षांवरील मतदारांच्या आणि 40% बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अपंग व्यक्तींच्या गरजा पूर्ण करणे आहे, ज्यामुळे त्यांना घरी आरामात मतदान करता येईल। एकही मतदार मागे राहू नये हे भारतीय निवडणूक आयोगाचे ब्रीदवाक्य आहे। 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार आणि 40% बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती घरबसल्या मतदान करू शकतात। प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअर आणि स्वयंसेवक उपलब्ध करून दिले जातील। तसेच अपंग व्यक्ती आणि वृद्धांसाठी वाहतूक सुविधांची व्यवस्थाही निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 26 मार्च 2024 रोजी चिपको आंदोलनाचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे 50वा। 26 मार्च 2024 रोजी चिपको आंदोलनाचा 50वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। चिपको चळवळ जी पर्यावरणीय चळवळ होती ती 26 मार्च 1973 रोजी सुरू झाली होती। उत्तराखंडमधील गढवाल भागातील चमोली जिल्ह्यातील रेनी गावात चिपको आंदोलन सुरू झाले होते। हे आंदोलन चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्याच्या विरोधात सुरू केले होते। नेक्स्ट आहे, चांद्रयान-3 लँडिंग साइटला इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने मान्यता दिली आहे, त्या साइटचे नाव काय आहे? तर या साइटचे नाव आहे शिवशक्ती पॉइंट। मार्च 2024 मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने इस्रोच्या चांद्रयान-3 लँडिंग साइटला शिवशक्ती पॉइंट म्हणून मान्यता दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 लँडिंग साइटला शिवशक्ती असे नाव दिले होते। चांद्रयान-3 चे विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे, तर अमेरिका हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा दुसरा देश ठरलेला आहे। नेक्स्ट आहे, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने डिजिटल इनोव्हेशन बोर्डाचे सह अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत। मार्च 2024 मध्ये इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने भारताला त्यांच्या डिजिटल इनोव्हेशन बोर्डाचे सह अध्यक्ष म्हणून निवडले आहे। दूरसंचार विभागाचे सचिव डॉक्टर नीरज मित्तल यांची ITUच्या डिजिटल इनोव्हेशन बोर्डाचे सह अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे। इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन याची स्थापना 17 मे 1965 रोजी इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन म्हणून झाली। तिचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे। नेक्स्ट आहे, अमूलने आपला पहिला आंतरराष्ट्रीय व्यवसाय कोणत्या देशात सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे अमेरिका। मार्च 2024 मध्ये भारतीय दुधाचा ब्रँड अमूलने अमेरिकेत आपली उत्पादने लॉन्च करून आपला पहिला आंतरराष्ट्रीय व्यवसाय सुरू केला आहे। अमेरिकेत भारतीय डेअरी ब्रँडची ही पहिलीच एंट्री आहे। अमूल याचा लॉंग फॉर्म बघा, आनंद मिल्क युनियन लिमिटेड। याची स्थापना 1946 मध्ये झाली। आनंद मिल्क युनियन लिमिटेडचे संस्थापक त्रिभुवनदास पटेल हे आहेत। याचे मुख्यालय गुजरात येथील आनंद या ठिकाणी आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या देशात 148वी संसदीय परिषद आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड। मार्च 2024 मध्ये जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे 148वी संसदीय परिषद आयोजित करण्यात आली। भारताचे प्रतिनिधित्व राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण यांनी केले। इंटर पार्लिमेंटरी युनियन द्वारे ही परिषद आयोजित केली जाते। IPUचे सदस्य 180 देश आहेत। या संघटनेची स्थापना फ्रेंच राजकारणी फ्रेडरिक पासी आणि UKचे विल्यम रँडल क्रेमर यांनी 1889 मध्ये आंतर संसदीय काँग्रेस म्हणून केली होती। IPUचे कार्य राजकीय बहुपक्षीय संवादासाठी एक मंच प्रदान करणे हे आहे। नेक्स्ट आहे, S&P ग्लोबलने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वाढीचा अंदाज किती वाढवला आहे? तर याचे उत्तर आहे 6.8%। मार्च 2024 मध्ये S&P ग्लोबलने आपला इकॉनॉमिक आउटलुक एशिया पॅसिफिक Q2 2024 अहवाल जारी केला आहे।
हा अहवाल विविध अर्थव्यवस्थांसाठी जीडीपी वाढीचा अंदाज, वाढीच्या मार्गावर परिणाम करणारे घटक आणि चलनविषयक धोरणातील समायोजनाबाबतच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित करतो. S&P ग्लोबलने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या वाढीचा अंदाज 6.8% पर्यंत वाढवला आहे. S&P ग्लोबलने अंदाज 40 बेसिस पॉइंटने वाढवलेला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 7.6% अंदाजापेक्षा तो अजूनही कमी आहे. S&P ग्लोबलने केलेला अंदाज RBIच्या 7% अंदाजापेक्षा कमी आहे. S&P ने 2025-26, 2026-27 आणि 2027-28 आर्थिक वर्षांसाठी आपला अंदाज बदललेला नाही. त्यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी 6.9%, आर्थिक वर्ष 2026-27 साठी 7% आणि आर्थिक वर्ष 2027-28 साठी 7% वर वाढीचा अंदाज ठेवला आहे. S&P ने भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम यासारख्या आशियाई उदयोन्मुख बाजारपेठेतील अर्थव्यवस्थांसाठी मजबूत वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. नेक्स्ट आहे शाश्वत ऊर्जा नेतृत्वासाठी अलीकडेच केराविक लीडरशिप अवॉर्ड कोणाला मिळाला? तर डॉक्टर सुलतान अल जाबेर यांना मिळालेला आहे केराविक लीडरशिप अवॉर्ड. मार्च 2024 मध्ये COP28 चे अध्यक्ष डॉक्टर सुलतान अल जाबेर यांनी केराविक लीडरशिप अवॉर्ड 2024 जिंकला आहे. शाश्वत ऊर्जा कार्यक्षम नेतृत्वासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. S&P ग्लोबलद्वारे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. COP28 हे UAE मध्ये आयोजित करण्यात आले. COP चा लॉंग फॉर्म बघा, युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. नेक्स्ट आहे इंडियन मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 मध्ये 2 सुवर्ण पदके कोणी जिंकली? तर नाहीद दिवेचा हिने जिंकलेली आहेत 2 सुवर्ण पदके. महाराष्ट्राच्या नाहीद दिवेचाने पंचकुला येथील इंडियन मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 मध्ये 2 सुवर्ण पदके जिंकली आहेत. बॉम्बे जिमखानाच्या सदस्य आणि शटल क्रेज अकादमीशी संबंधित असलेल्या दिवेचाने हरियाणाच्या सुनिधा सिंग पनवारचा सरळ सेटमध्ये पराभव करून महिलांच्या 50 एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. नेक्स्ट आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI ने आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर युरोपोल या संस्थेशी करार केला आहे. मार्च 2024 मध्ये CBI आणि युरोपोलने सहकार्याद्वारे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कद्वारे उभ्या असलेल्या आधुनिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो ही भारत सरकारची मुख्य तपास यंत्रणा असून तिची स्थापना 1963 मध्ये करण्यात आली. युरोपॉल ही युरोपियन युनियनची कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. तिचे मुख्यालय नेदरलँड येथील हेग या ठिकाणी आहे. नेक्स्ट आहे अलीकडे शास्त्रज्ञांनी विचेस ब्रूम हा रोग कोणत्या पिकावर होतो याचा शोध लावला आहे. तर हा रोग वाटाण्यावरती होणारा हा रोग आहे विचेस ब्रूम. मार्च 2024 मध्ये हरियाणा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी वाटाण्यावरील एक नवीन रोग शोधला आहे. या रोगाला विचेस ब्रूम असे नाव देण्यात आले आहे. वाटाणा पिकावर परिणाम करणारा एक नवीन आणि संभाव्य विनाशकारी रोग चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ हिसार येथील शास्त्रज्ञांनी शोधला आहे. प्रतिष्ठित जर्नल प्लांट डिसीज मध्ये हा पहिला संशोधन अहवाल म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. क्युबा प्रजासत्ताकात भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर T. आर्मस्ट्रॉंग चॅंगसान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मार्च 2024 मध्ये T. आर्मस्ट्रॉंग चॅंगसान यांची क्युबा प्रजासत्ताकमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1997च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. ते सध्या मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या SSN AUKUS पाणबुड्या तयार करण्यासाठी नवीन करारावर स्वाक्षरी केली आहे? तर अमेरिका आणि UK या 2 देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. मार्च 2024 मध्ये अमेरिका, UK आणि ऑस्ट्रेलिया यांनी ऑस्ट्रेलियाच्या SSN AUKUS पाणबुड्या बांधण्यासाठी एक नवीन करार केला आहे. तर ही इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी ऑस्ट्रेलिया, UK आणि US यांच्यातील त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी आहे. ऑस्ट्रेलियाचे ASC आणि UK आधारित BAE सिस्टम नवीन त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी अंतर्गत रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीसाठी SSN AUKUS पाणबुड्या तयार करतील. या पाणबुड्या गुप्तचर देखरेख पाण्याखालील युद्ध आणि स्ट्राईक मिशनसाठी सक्षम असतील. हे लष्करी क्षमता मजबूत करेल आणि इंडो पॅसिफिक आणि त्या पलीकडे स्थिरता आणि सुरक्षितता वाढवेल.
हे एक मजबूत अधिक लवचिक त्रिपक्षीय पाणबुडी औद्योगिक तळ तयार करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे, जे तीनही देशांमध्ये पाणबुडीचे उत्पादन आणि देखभाल करण्यास समर्थन देईल. नेक्स्ट आहे, भारताचा कोणता शेजारील देश 26 मार्च रोजी आपला राष्ट्रीय दिन साजरा करतो? तर बांगलादेश. दरवर्षी बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन 26 मार्च रोजी साजरा केला जातो. 26 मार्च 1971 रोजी बांगलादेशला पाकिस्तानापासून स्वातंत्र्य मिळाले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा होताच पाकिस्तानी सैन्याविरुद्ध गृहयुद्ध सुरू झाले होते. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताने लष्करी मदत दिली होती. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याला आत्मसमर्पण केले, म्हणून बांगलादेश हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतो. नेक्स्ट आहे, वित्तीय सेवा संस्था ब्युरोने न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीच्या CMD म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचे उत्तर आहे गिरिजा सुब्रमण्यम. मार्च 2024 मध्ये वित्तीय सेवा संस्था ब्युरोने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या CMD म्हणून गिरिजा सुब्रमण्यम यांची निवड केली आहे. गिरिजा सुब्रमण्यम या सध्या भारताच्या कृषी विमा कंपनीच्या CMD म्हणून कार्यरत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.